काही तांत्रिक अडचणीमुळे पुन्हा एकदा शैलेंद्र देवळानकर यांचा संपर्क तुटला. मात्र पुन्हा एकदा आपण अमरसिंग यांच्याकडे जाणार. अमरसिंग, ज्या प्रकारचा उल्लेख केला की आपण की F-16 हे जे विमान आहे, लढाऊ विमान, याचा खूप गवगवा पाकिस्तानमध्ये होता. गवगवाच नाही तर पाकिस्तानला F-16 विमानाचा माज होता असं म्हणायला हरकत नाही. मात्र आता F-16 हे जे विमान आहे या एअर स्ट्राईकमध्ये उडून पडलेलं आहे, उडवण्यात आलेलं आहे. या संदर्भात आपण काय सांगा? F-16 हे आता खरं बघायला गेलं तर आउटडेटेडच होत आलंय. कारण आपल्याकडं त्याच्यापेक्षा आता हाय क्वालिटी आणि एक्सटेन्सिव्ह आणि मोर अग्रेसिव्ह वेपन सिस्टम एअरफोर्समध्ये आलेली आहे. रफाल असो किंवा बाकी जे सिस्टम्स आहेत, सुकोईज आहेत, त्याच्या अलावा बाकी MiG-29 आहेत. अशा ज्या एअरक्राफ्ट्स आहेत, दे आर मच सुपिरियर दॅन वॉट F-16 इज. आणि शेवटी मॅन बिहाइंड द मशीन असं हे फार महत्त्वाचं आहे. आपले पायलट मुली असोत किंवा मुलं असोत, यंग बॉयज अँड गर्ल्स, दे आर एक्सलंट, फार एक्सलंट आणि डेडिकेटेड आहेत. आणि त्यांना दे नो द कॉज. आणि त्यांचं जे कॅरेक्टर आहे इंडियन, की बाबा आपण नॅशनॅलिटी इतकी जबरदस्त आहे की दे कॅन टेक ऑन एनी काइंड ऑफ अ टार्गेट. अँड F-16 इज अ नो मॅच. आता F-16 अँड MiG-21 अभिनंदननी विंग कमांडर अभिनंदननी उडवून टाकलं. तुम्हाला माहितीच आहे आपल्याला कशा प्रकारे त्यांनी फ्लाईट डिस्ट्रक्शन केली. तो ॲक्च्युली इट इज मॅटर क्वालिटी ऑफ एअरक्राफ्टचा आहेच, पण क्वालिटी ऑफ पायलट्स इज ऑल्सो मोर इम्पॉर्टंट अँड डेडिकेशन इज ऑल्सो मोर इम्पॉर्टंट. त्या प्रकारे आपल्या एअरफोर्स सक्षम आहे, वेल क्वालिफाईड आहेत आणि सगळे ट्रेन पायलट्स आहेत. त्यामुळं F-16 ॲज ऑफ नाव असं काय म्हणता येणार नाही फार मोठं आपल्याला काय हे म्हणजे एनिमीचं काय तर हे म्हणून. बट वी शुड बी व्हेरी प्राऊड ऑफ अवर एअरफोर्स, आर्मी अँड नेव्ही ऑल, इन्क्लुडिंग ऑल सिटिझन्स ऑफ इंडिया, 140 crores, की त्यांनी हे दॅट्स टेकन ॲज अ पर्सनल काइंड ऑफ अ थिंग. आणि दे आर फायटिंग दिस वॉर फॉर अ कॉज, फॉर अ टेररिझम, नथिंग एल्स. आम्ही कोणाला पाकिस्तानच्या कुठल्याही इन्स्टॉलेशनला, आर्मी इन्स्टॉलेशनला किंवा कुठल्याही अशा इंटरेस्टिंग त्यांच्या रिस्पॉन्सिबल टार्गेट नाही केलेलं नाही आहे. फक्त डिस्ट्रक्शन त्यांचं टेररिस्टच्या ह्याच्यावर अटॅक केलेला आहे. त्यामुळे आय थिंक F-16 or any other aircraft with the Rafale and the other equipment that we have, the equipment, radar system जे आपल्या चांगल्या आहेत, ॲक्विजिशन ऑफ टार्गेट करणाऱ्या खूप चांगल्या प्रकारच्या आहेत. त्यामुळं वी डोंट थिंक देर इज गोइंग टू बी अ प्रॉब्लेम विथ F-16 विथ अस इन इंडिया. बरं सावंत सर, आणखी एक मुद्दा जो उपस्थित होतोय, म्हणजे आता जवळपास सगळ्यांकडून मागणी केली जाते. राजकीय नेते सुद्धा म्हणतायत की आमची मोदीजींकडे ही मागणी आहे की हीच ती वेळ, हाच तो क्षण, POK, पाक व्याप्त काश्मीर पुन्हा एकदा भारतात सामावून घ्या. आत्ताची सगळी परिस्थिती बघता म्हणजे शस्त्रास्त्र वगैरे ही परिस्थिती आहेच, मात्र आंतरराष्ट्रीय पातळीवरची राजकीय परिस्थिती, डिप्लोमॅटिक दृष्टिकोनातून तुम्हाला वाटतं ही योग्य वेळ आहे POK परत घेण्याची? ही योग्य वेळ मी फक्त मिलिटरी पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्हाला सांगू शकतो, पण पॉलिटिकली मला ह्याचं आन्सर करता येणार नाही आहे. तो पॉइंट ऑफ व्ह्यू हे त्याला सपोर्ट करतील आणि बाकी देशांची काय प्रतिक्रिया होईल. पण आर्मी डिफेन्स पॉईंट ऑफ व्ह्यू वी आर फुल्ली इक्विप्ड, ॲब्सोल्युटली नो प्रॉब्लेम, एनी डे. ओके अमरसिंहजी, यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा आहे की खरं तर या आधीचा थोडा विचार केला तर पाकिस्तान, खरं तर हा हल्ला झाला काल रात्री यशस्वीरित्या आपण ऑपरेशन राबवलं. हा हल्ला फक्त भारताच्या दुश्मनांशी नाही तर जगभरातले जे दुश्मन आहेत, दहशतवादी आहेत, त्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले. भारताने या संदर्भात स्पष्ट उल्लेख केला आहे की दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केलेले आहेत, पाकिस्तानवरती हल्ला नाही. मात्र पाकिस्तानच्या माध्यमातून, पाकिस्तानच्या मंत्र्यांच्या माध्यमातून काही प्रतिक्रिया आल्या आहेत की जशास तसे उत्तर देण्यात येईल आणि या हल्ल्यामध्ये काही लहान मुलांचा सुद्धा समावेश आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे. यात कितपत तथ्य वाटतंय आणि याच्या आगामी काळात नेमके काय परिणाम होऊ शकतात? नाही, हा काय म्हणजे हा बहुतेक बाय अँड लार्ज हा ड्रामाच वाटतोय. त्यांनी सगळं काहीतरी ह्या बाबतीत आपल्याला खरं खोटं करायचा प्रयत्न करून पुढं करून की बाई भारतानं आपल्यावर खूप अतिशयोक्ती केली, जास्ती केली, हा एक त्याचा मुद्दा होऊ शकतो. पण आमचं एकच टार्गेट होतं, फक्त टेररिस्ट जे स्टेशन्स आहेत, जिथे जिथे त्यांचे अड्डे आहेत त्यांना डिस्ट्रक्शन करणं. अँड तेच केलेलं आहे. मला असं वाटत नाही की आपल्या लोकांनी कुणावर असा सिव्हिलियनच्या काही टार्गेट वगैरे केलं असेल. दॅट इज ऑल फॉल्स.
नाही खरंय सर, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे अधिकृत माहिती जी समोर आलेली आहे, अधिकृत माहिती जी लष्कराकडून दिली गेलेली आहे, त्यामध्ये सुद्धा करण असंच म्हटलेलं आहे की केवळ दहशतवादी हेच आमचं लक्ष होते. आम्ही केवळ दहशतवादी तळांवरच हल्ला केलेला आहे, दहशतवाद्यांचेच अड्डे उद्ध्वस्त केलेले आहेत, कुठेही सिव्हिलियन्स असतील किंवा पाक लष्कर असेल त्यांना टार्गेट केलेले नाहीये, अशीच अधिकृत माहिती आहे.